पवारांच्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सहयोग बंगल्यावर जाऊन आव्हाड यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। दरम्यान जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांची भेट घेतली। चर्चा काय अशा समयी चर्चा वगैरे होत नसतात। अबोला खूप काही बोलून जात असतो। बातम्या अशा येत आहेत की सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतंय त्यांच्या पक्षाकडून वगैरे। मला त्या संबंधात काय माहित नाही आणि मला त्या संबंधात काही बोलायचं नाही। त्यांच्या पक्षाचे निर्णय आहेत। आता काय निर्णय घ्यायचे, कसे निर्णय घ्यायचे हे त्यांचा पक्ष ठरवेल। आपण त्याच्यामध्ये बोलणं मला संयुक्तिक वाटतं। आता बातमी आहे नाशिकमधून। दिंडोरीच्या ढकांबे गावातील सुदाम बोडकेंना दादांचं निधन झाल्याच्या बातमीनं धक्का बसला आणि तो धक्का एवढा तीव्र होता की त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला, अशी कुटुंबियांनी माहिती दिली। सुदामे बोडके हे अजित पवारांचे कट्टर समर्थक होते, पण दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला ही बातमी त्यांच्यासाठी धक्का देणारी ठरली। तर दिलगिरी व्यक्त करताना अंजली भारतींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अंजली भारतींवर चौफेर टीका झाली होती। मात्र अंजली भारतींनी माफी मागताना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। मला हे सर्व महिलावर, लहान लहान नाबालिग पोरीवर बलात्कार होत आहे हे तुम्हाला डोळ्यानं बघायचं आहे का? तुम्ही केव्हा कठोर कारवाई करणार? केव्हा तुम्ही कायदा सक्त करणार? तुम्ही सक्त करत ना, कारण एक दिवस ह्या मुलीवर, बायांवर, पोरींवर बलात्कार होता होता तेव्हा सक्त कायदा करणार आहात का? बोलण्याच्या ओघामध्ये हा शब्द चुकून माझ्या तोंडातून निघालेला आहे, चुकून निघालेला आहे आणि तो योग्य नाही याची मला जाणीव झालेली आहे। त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अद्दल घडवण्यात आली। या टोळीकडून त्रिमूर्ती चौका, माटवाडे परिसरातील वाहनांची तोडफोड करत नागरिकांच्या घरावर हल्ला करण्यात आलाय। 8 ते 10 जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, काठ्या घेऊन तोडफोड केली। तोडफोडीच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांकडून या आरोपींना चोप देण्यात आलाय। तर नाशिक शहरात रात्रीच्या सुमारास पुन्हा गोळीबार झालाय। नाशिकच्या अंबड पोलीस ठाणे हद्दीतील घटना। गोळीबार करणाऱ्यांकडून वाहनांच्या काचा फोडल्याचीही माहिती आहे। तर पोलीस घटनास्थळी पोहोचले, संशयितांचा शोध सुरू आहे।